ही संपूर्ण प्रक्रिया आपण 5 एकदम सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. आवश्यक साहित्य: मऊ काजू पेस्ट, खमंग ग्रेव्ही आणि मसाले, ग्रेव्ही आणि पेस्टचं एकत्रीकरण आणि शेवटी अंतिम टच. यामुळे स्वयंपाक करताना अजिबात गोंधळ उडणार नाही. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यापासून: आवश्यक साहित्य. आता इथे बेस तयार करण्यासाठी आपल्याला काय हवंय ते पाहूया. 1 कप काजू आणि अर्धा कप कोमट दूध किंवा पाणी. ग्रेव्हीच्या बेससाठी 2 मोठे बारीक चिरलेले कांदे, 2 टोमॅटोची प्युरी, 1 हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 मोठे चमचे तेल किंवा तूप. हे सर्व ओले घटक मिळून आपल्या ग्रेव्हीला तो परफेक्ट दाटपणा आणि चव देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतात. आणि खरी जादू दडलेली असते ती मसाल्यांमध्ये. खड्या मसाल्यांमध्ये आपल्याला हवं 1 तमालपत्र, दालचिनीचा छोटा तुकडा, 2 लवंगा आणि 1 वेलची. सुक्या मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडी कसुरी मेथी लागणार आहे. शिवाय सजावटीसाठी फ्रेश क्रीम, कोथिंबीर आणि थोडे भाजलेले काजू बाजूला काढून ठेवा. हे सर्व घटक एकत्रितपणे चवीचे अनेक सुंदर स्तर निर्माण करतात. कदाचित वाटेल की हे सगळं खूप कठीण आहे, पण अजिबात नाही. ही संपूर्ण पाककृती फक्त 5 सोप्या टप्प्यांत पूर्ण होते. काजू भिजवणे, मसाले आणि कांदा परतणे, टोमॅटो मसाला शिजवणे, पेस्ट मिसळणे आणि शेवटी सजावट करणे. एकदम सरळ, सोपं आणि वेळेची बचत करणारं हे नियोजन आहे. तर वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे: मऊ काजू पेस्ट तयार करणे. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. 15 ते 20. 1 कप काजू आपल्याला कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवायचे आहेत. काजू व्यवस्थित भिजल्यानंतरच अर्धा कप कोमट दूध किंवा पाण्यासोबत ते वाटून त्याची एकदम मऊ पेस्ट करायची आहे. हीच पेस्ट त्या करीला तो सिल्की पोत मिळवून देते जो या पदार्थाचा आत्मा आहे. आता येतो सर्वात सुगंधी टप्पा: खमंग ग्रेव्ही आणि मसाले. ग्रेव्हीचा बेस बनवण्यासाठी कढईत 2 चमचे तेल किंवा तूप गरम करा. त्यात आपले खडे मसाले टाका: तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची. इथे थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे. मसाल्यांचा सुवास तेलात पूर्णपणे उतरेपर्यंत वाट पहा. सुगंध दरवळायला लागला की त्यात कांदा घाला आणि तो सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. मग आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून 1 मिनिटभर परता. हा सुगंधी बेसच या डिशची मूळ चव ठरवतो. आता पाहूया हे मिश्रण कसं आकार घेतं. यात 2 टोमॅटोची प्युरी घाला. सोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घाला. हे सुके मसाले आणि टोमॅटो प्युरी एकत्र आले की ग्रेव्हीला एक अतिशय आकर्षक रंग आणि चवीची खोली मिळते. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मसाला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवणे. भारतीय स्वयंपाकात हा अक्षरशः एक सुवर्ण नियम मानला जातो. जोपर्यंत मसाल्याच्या कडांमधून तेल वेगळं होताना दिसत नाही ना, तोपर्यंत त्यातले खरे फ्लेवर्स बाहेर येत नाहीत. त्यामुळे इथे अजिबात घाई करू नका. मसाला अत्यंत काळजीपूर्वक शिजू द्या. हे एकच पाऊल संपूर्ण डिशची चव एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकतं. आता वळूया चौथ्या टप्प्याकडे, जिथे खरी जादू होते: ग्रेव्ही आणि पेस्टचे एकत्रीकरण. मगाशी तयार केलेली ती मखमली काजूची पेस्ट आता या शिजलेल्या खमंग ग्रेव्हीत मिसळायची वेळ आलीय. गरजेनुसार थोडं पाणी घाला आणि सगळं मिश्रण एकजीव करा. गॅस एकदम मंद ठेवा आणि हे मिश्रण 5 ते 7 मिनिटे हळुवारपणे शिजू द्या. यामुळे होतं काय तर मसाल्यांचा तो तिखटपणा आणि काजूचा नैसर्गिक गोडवा एकमेकात छान मिसळून जातो आणि एक परफेक्ट समतोल चव तयार होते. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर: अंतिम टच आणि सर्विंग. शेवटी या ग्रेव्हीत अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हातावर थोडी कुस्करलेली कसुरी मेथी घालायची आहे. याला फक्त 2 मिनिटं उकळी येऊ द्या. कसुरी मेथीचा तो सुगंध ह्या डिशला अक्षरशः रेस्टॉरंट लेव्हलवर घेऊन जातो. गॅस बंद करा आणि वरून थोडं फ्रेश क्रीम, ताजी चिरलेली कोथिंबीर आणि काही भाजलेले काजू घालून छान सजावट करा. हे घटक करीची चव आणि लुक एकदम प्रीमियम बनवतात. आता सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ही अप्रतिम डिश सर्व्ह कशी करायची. ही गरमागरम काजू करी नान, बटर रोटी, पराठा किंवा जिरे भातासोबत एकदम भन्नाट लागते.